राजकारणामध्ये आणखी घडामोडी वाढणार आहेत असं सूचक वक्तव्य आता आमदार निलेश लंकेंनी केलंय। निवडणुकीला अजून वेळ आहे, विचार केला नाही असं सुद्धा लंके म्हणतायत। तर शरद पवारांसोबत जाण्याबाबत लंकेंनी हे सूचक वक्तव्य केलंय। अजित पवारांसोबतच्या बैठकीतील अनुपस्थितीवर सुद्धा लंकेंनी स्पष्टीकरण दिलंय। काल निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने एक महानाट्य आयोजित करण्यात आलं होतं। त्यावेळी अमोल कोल्हे यांनी खुली ऑफर आपल्याला दिली आहे लोकसभेच्या पार्श्वभूमीवर। कसं बघता आणि काय निर्णय घ्याल? आम्ही 4 दिवस नगर शहरामध्ये नगर जिल्ह्याच्या लोकांसाठी छत्रपती संभाजी महाराजांचे विचार, छत्रपती शिवरायांचे विचार घराघरापर्यंत पोचले पाहिजे ही यामागे भावना होती। आणि त्यामुळं प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिवपुत्र संभाजी या महानाट्याचं आयोजन केलं होतं। आणि त्या महानाट्यामध्ये प्रमुख भूमिका ज्यांनी संभाजी राजांची बजावली ते खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी बजावली। आणि त्यांनी नंतर पत्रकार परिषदेमध्ये त्या ठिकाणी असं काही वक्तव्य केलं हे मला काल माहीत झालं। मला ज्यावेळेस पत्रकारांनी फोन आले बरेच असं अमोल कोल्हे खासदारांनी वक्तव्य केलं, त्याच्याकडे तुम्ही कुठल्या याने पाहता? त्यामुळं मी तर अजून निवडणुकीच्या बाबतीत कुठला विचार केलेला नाही। दुसरीकडं ज्याप्रमाणे कोल्हे यांनी ऑफर दिली तर लोकसभेच्या पार्श्वभूमीवर काय जाण्याचा निर्णय घ्याल? अजून तर काहीच नाही। जाण्याचा निर्णय असता तर इतक्या दिवसात जाहीर झाला असतं ना काही। अजून तर काहीच नाही। नगर दक्षिणेची जागा जर भाजपला मिळाली तर आपला निर्णय काय असणार? अजून काय आलं, राजकारणात बऱ्याच घडामोडी व्हायच्यात अजून। आता राज्यामध्ये 3 पक्षांची महायुती आहे। त्यामध्ये आदरणीय अजितदादा पवार साहेबांबरोबर असणारी राष्ट्रवादी, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांबरोबर असणारी शिवसेना आणि भाजप असे 3 पक्षांचं हे महायुतीचं सरकार आहे। त्या सरकारमध्ये अजून जागा वाटपाचं काय अजून फायनल डिसिजन झाल्याचं मला तरी अद्यापपर्यंत काही समजलेलं नाही। त्यामुळे ह्या गोष्टीचा आत्ताच आपण एखाद्या गोष्टीवर चर्चा करणं हे चुकीचं आहे। उमेर सय्यद, पुढारी न्यूज, अहमदनगर।